नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्यांच्या वन लाइनर चालू घडामोडी घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण किती प्रश्न, तर 650 प्लस प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जानेवारी ते जून या महिन्याच्या म्हणजे एकूण 6 महिन्यांच्या चालू घडामोडीचा समावेश केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप जास्त मेहनत लागलेली आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे। किती, तर फक्त 2000 लाईक। तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 2000 लाईक पूर्ण करताल। तर मित्रांनो, 2000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 350 प्रश्न पाहिले होते। तर यामध्ये आपण 351 पासून ते 650 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर 351वा प्रश्न, तर कोणत्या देशाने जगातील पहिले 10 गिगाबिट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केलेले आहे, तर चीन यानंतर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली, तर आपल्या भारत या देशाने। यानंतर आपल्या भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले, तर रविचंद्रन अश्विन यांना। यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनलवर बंदी घातलेली आहे, तर एकूण 16। यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने। यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत देश। यानंतर भारतातून यूके मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे, तर आपल्या महाराष्ट्र। यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेले आहेत, ज्याची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आलेली होती, तर एकूण 16। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे। यानंतर पुढील प्रश्न, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर अनंत अंबानी यांची। यानंतर राजा इक्बाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून नुकतीच निवड करण्यात आली, तर भारतीय जनता पक्षाचे आहेत ते। यानंतर पुढील प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला, तर कुमार मंगलम बिर्ला यांना। यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला आहे, तर आक्रमण। यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या आपल्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारीचा दर किती टक्के आहे, तर 13.3% असा आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर सिमलीपालला आपल्या भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, तर 107वे। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली आहे, तर आपल्या भारत या देशाने। यानंतर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे, तर रविचंद्रन अश्विन यांना। यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे, तर एकूण 16। यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर आपल्या महाराष्ट्र। यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर। यानंतर आपल्या भारतातून यूके मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वात जास्त आहे, तर आपल्या महाराष्ट्र। यानंतर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे, तर अयोध्या या ठिकाणी। यानंतर सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला, तर एकूण 7 लोकांना। यानंतर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 64,000 कोटी रुपयांची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे, तर फ्रान्स। यानंतर पुढील प्रश्न, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये
AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला तर सिंधुदुर्ग. यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर देवेन भारती यांची. यानंतर ऑपरेशन कगार कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे तर ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या. यानंतर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख नुकतेच कोण बनले आहेत तर नर्मदेश्वर तिवारी बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली आहे त्यांनी तर दुसऱ्या. यानंतर बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर खुन यिंग पत्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर आपला महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला तर 1 मे या दिवशी. यानंतर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 वेव्हचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. यानंतर आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळामध्ये वीज निर्माण करणारा देश बनला तर जपान. यानंतर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केलेली आहे तर इंडिया पोस्टने. यानंतर अलीकडेच कोणाला आपल्या भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले तर स्मिता कुमारी यांना. यानंतर पुढील प्रश्न, इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमितेश कुमार सिन्हा यांची. यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा नुकतीच कोठे पार पडल्या आहेत तर पुण्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, यावर्षीचा योग दिवस 2025 कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे तर विशाखापट्टणम मध्ये. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 2 मे 2025 रोजी योग महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले तर नाशिक, महाराष्ट्र. यानंतर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर आपले महाराष्ट्र हे राज्य आहे. यानंतर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर पुढील प्रश्न 394 तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्य विषय आहे तर कलम 246 नुसार. यानंतर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर CBI या. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक या. यानंतर कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर गोवाने. यानंतर पुढील प्रश्न, तर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद चालू आहे तर पंजाब आणि हरियाणा या. यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल जिंकले. यानंतर 401वा प्रश्न, तर ICC ने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आपला भारत हा देश. यानंतर कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला तर UAE या. यानंतर सिंगापूरच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची फेरनिवड करण्यात आली तर लॉरेन्स वोंग यांची. यानंतर पुढील प्रश्न, ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भामध्ये राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे तर आपत्कालीन परिस्थितीसाठी सराव मोहीम आहे ही. यानंतर आपल्या भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर झालेली आहे तर 877 किलोमीटर झालेली आहे. यानंतर सोने वितळवणारे भारतातील पहिले ATM कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले तर हैदराबाद या. यानंतर आपले महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावामध्ये पार पडली तर चौंडी या. यानंतर कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. यानंतर आपल्या भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल तर छत्तीसगड. यानंतर पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला तर एकूण 10. यानंतर भारत आणि युनायटेड किंगडम UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली तर मुक्त व्यापार करार.
यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर के.सी. वेणुगोपाल यांची. यानंतर मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले तर ऑपरेशन शिवा. यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली तर रोहित शर्मा. नंतर पुढील प्रश्न तर महाराणा प्रताप यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर 9 मे या दिवशी. यानंतर आपल्या भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते ई पासपोर्ट सुरू केले आहे तर RFID चिपसह सुसज्ज ई पासपोर्ट सुरू केलेले आहे आपल्या भारताने. यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणाऱ्या महिला कोण आहेत तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान नुकतेच सुरू केले तर आदिशक्ती अभियान. यानंतर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर केरळ या राज्याने. यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर आपल्या भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल तर राजस्थान या. यानंतर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी आपल्या भारताने विकत घेतली तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न 426वा तर कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आली तर दिल्ली. यानंतर कोणते राज्य प्रथमच 2025 सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे तर अरुणाचल प्रदेश. यानंतर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खो मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले. यानंतर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर कृषी मंत्रालयाद्वारे. यानंतर भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला तर चौथा. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फिश वॉश राबवले जात आहे तर नवी दिल्ली. यानंतर आपल्या भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले तर 13 मे 1952 या दिवशी. यानंतर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला तर मध्य प्रदेश. यानंतर महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे तर 91 फूट. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर उत्तर प्रदेश या. यानंतर कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे तर अदानी समूहाने. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक नुकतेच कोणी लिहिले आहे तर बंडारू दत्तात्रय यांनी. यानंतर पुढील प्रश्न जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे तर चीनमध्ये. यानंतर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर अमेरिका. यानंतर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये. खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केलेला आहे तर व्हिएतनाम. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश कोण ठरणार आहे तर भूषण रामकृष्ण गवई. यानंतर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय कुमार यांची. यानंतर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशामध्ये उघडण्यात आले तर चीन या देशामध्ये. यानंतर तालिबान सरकारने कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे तर अफगाणिस्तान. यानंतर श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगा महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या भारत या देशाने. यानंतर पुढील प्रश्न 15 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज कसा महत्त्वपूर्ण आहे तर कुटुंबाच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवणे यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर 450वा प्रश्न कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान
उल मारसूद सुरू केले आहे तर पाकिस्तान यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अलका सिंग कोणत्या राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे तर बिहार. यानंतर ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी आपल्या महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला तर मध्य प्रदेश. यानंतर अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन केलर. यानंतर जगामध्ये कोणत्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झाली तर लडाख. यानंतर कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केलेली आहेत तर उत्तर प्रदेश. यानंतर 456वा प्रश्न, 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे तर गोवा या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलात कोणते मानद पद देण्यात आलेले आहे तर मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये 16 मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो तर सिक्कीम. यानंतर पुढील प्रश्न, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक जीएसटी महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले आहे तर पहिले स्थान मिळवले आहे. कोणते तर अव्वल स्थान. यानंतर 460वा प्रश्न, तर आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकली आहे तर एकूण आपल्या भारताने 7 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये सुवर्ण पदके आहेत 2, रौप्य पदक आहे 1 आणि कांस्य पदके एकूण 4 आहेत. तर एकूण किती पदके जिंकली आहेत आपल्या भारत देशाने तर एकूण 7 पदके जिंकलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे तेथे नुकताच भूकंप झाला तर ग्रीस या देशामध्ये. यानंतर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे तर उत्तर प्रदेश. यानंतर आपल्या भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे तर जेवार या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, एप्रिल 2025 साठी कोणाला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर मेहदी हसन पुरुष आणि कॅथली ब्राइस महिला संघातून. यानंतर पुढील प्रश्न, तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे तर 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे आपल्या महाराष्ट्राने. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला तर 58वा. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर आर प्रज्ञा नंद यांनी. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला तर LR श्रीहरी. यानंतर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला आहे तर बार्सिलोना. यानंतर प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे तर गुजरात या राज्याने. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर लॉन्च केली आहे तर आसाम. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केलेले आहे तर भारत. यानंतर सरस्वती पुष्कर उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो तर तेलंगणा. यानंतर समुद्रायन नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे तर 2026 या वर्षी. यानंतर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आले आहे तर तेलंगणा. यानंतर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केलेले आहे तर पापुआ न्यू गिनिया. यानंतर एक देश एक धडकन उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला आहे तर सांस्कृतिक मंत्रालयाने. यानंतर कोणत्या संघाने सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले तर आपल्या भारत. यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केले जाते तर भारतीय तटरक्षक दलाने. यानंतर पुढील प्रश्न, सागर में सन्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केलेला आहे. यानंतर 481वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आपण. तर 2025 हे समुद्रयानाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले तर UAE ने. यानंतर आपल्या भारतामध्ये अतिरेकवादाविरोधी दिन कधी साजरा केला जातो तर 21 मे या दिवशी. यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे तर एकूण 35 लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. यानंतर 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण
अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर E0FIR प्रोग्राम नुकताच कोणी लॉन्च केला आहे? तर अमित शहा यांनी. यानंतर आपल्या भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले? तर ट्रेकोमा. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या ला लिगा 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बार्सिलोना. यानंतर 78वी जागतिक आरोग्य सभा म्हणजे WHO कोठे आयोजित केली जात आहे? तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB च्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवलेला आहे, तर त्यांचे नाव काय आहे? तर तपन कुमार डेका असे त्यांचे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने ITI चलो अभियान नुकताच सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर भारत देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? तर मिझोराम हे राज्य. यानंतर न्यायमूर्ती कंपैया सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले? तर मणिपूर. यानंतर 2025 चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर बानू मुस्ताक यांनी. यानंतर भारतीय नेमबाज कणकने ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये एअर पिस्तूल मध्ये कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक. यानंतर कोणत्या राज्यामध्ये कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI ॲपचे लोकार्पण करण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टम गोल्डन डोम बनवणार आहे? तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन घोस्ट सिम नुकताच कोणी सुरू केला होता? तर भारतीय सेना आणि आसाम पोलिसांनी. यानंतर इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे? तर 2025 हे वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 500वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विभागाने 16वी आशियाई सिंहगणना प्रसिद्ध केलेली आहे? तर गुजरात. यानंतर भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे? तर जपानला. यानंतर पुढील प्रश्न, RBIच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे? तर तामिळनाडू. यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली? तर एकूण 5. यानंतर खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर विकास सिंग यांची. यानंतर महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारण्यात आले? तर चौंडीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. यानंतर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उघडण्यात आले. यानंतर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर कोनेरू हम्पीने जिंकलेले आहे. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले? तर हरियाणा स्टीलर्स. यानंतर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. यानंतर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले? तर लडाख या ठिकाणी. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले? तर 2023-24. यानंतर ICC ने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूचे नामांकन केले? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना. यानंतर कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर केरळ. यानंतर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकारामध्ये 4 वर्षांची शिक्षा झाली? तर IMF. यानंतर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर तामिळनाडू. यानंतर नुकतेच CRPFचे महासंचालक कोण बनले? तर विपुल कुमार बनले आहेत. यानंतर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर चीन या देशाने. यानंतर DBS बँक इंडिया चे नवीन CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रजत वर्मा यांची. यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर 100वे. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्क प्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल या कंपनीला मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न,
कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले? तर संरक्षण मंत्रालयाने केले आहे. यानंतर UIDAI चे CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भुवनेश कुमार यांची. यानंतर कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंड या. यानंतर पद्मपाणि जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर सई परांजपे यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते? तर इंडोनेशिया. यानंतर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी दिवशी. यानंतर अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प. यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राकेश शर्मा यांची. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशामध्ये AI शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत? तर फ्रान्स या. यानंतर वित्त मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिनकांत पांडे यांची. यानंतर पुढील प्रश्न, सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केले आहे? तर जम्मू आणि काश्मीर या. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे? तर कर्नाटक. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केलेला आहे? तर इस्रायल. यानंतर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? तर रांचीमध्ये. यानंतर पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते आहे? तर वर्ष आहे 2024. कोणते? तर 2024 हे वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, तर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला? तर रिअल मॅद्रिद. यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिलेली आहे, तर ते कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुण्यामध्ये. यानंतर झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली? तर क्रोएशिया. यानंतर पुढील प्रश्न, तर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहे, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे? तर सिंगापूर या. यानंतर जम्मू काश्मीर मधील झेड मोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. यानंतर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले? तर नीरज चोप्राला. यानंतर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी आपल्या भारताने कोणत्या देशाशी करार केला? तर इंडोनेशिया या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले? तर मुंबईमध्ये. यानंतर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज कोणाकडून सुरू करण्यात आले आहे? तर आपल्या भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेकडून सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे? तर इंडोनेशिया. यानंतर कोणत्या संस्थेने आपल्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले? तर पिक्सेल. यानंतर अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण आहे? तर वैष्णवी शर्मा. यानंतर नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली? तर उषा वंस बनल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न 550वा, 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला? तर उत्तर प्रदेश या. यानंतर आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर मायकेल मार्टिन झाले. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर एकूण 7 जणांना. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला? तर उदयपूर आणि इंदोर. यानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरला? तर थायलंड हा. यानंतर 555वा प्रश्न, भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर आंध्र प्रदेश या. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॉडिसन कीज यांनी. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जेनिक सिनर यांनी. यानंतर कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल? तर आपला भारत. यानंतर कोणत्या राज्यामध्ये 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता UCC लागू झाली? तर उत्तराखंड.
यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर ओडिशा वॉरियर्स. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर बेलारुसिया. यानंतर अलीकडेच के.एम. चेरियन मरण पावले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर औषध या क्षेत्राशी, मेडिकल क्षेत्राशी ते संबंधित होते. यानंतर कोणत्या देशामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला? तर नेपाळ या. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा राज्याने चिनार वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे? तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे? तर हरियाणा. यानंतर आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर जसप्रीत बुमराहने जिंकला आहे. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 160वी. यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार हे राज्य. यानंतर कोणत्या खेळाडूची आयसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड केली? तर स्मृती मानधना. यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यामध्ये बांधले गेले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये. यानंतर इस्रोने 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले? तर GSLV F-15 या. यानंतर नुकताच महाराजा हरिसिंग पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर मनोज सिन्हा यांना. यानंतर आपल्या भारताच्या 10व्या सायन्स फिक्शन फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले? तर गोवा. यानंतर पुढील प्रश्न, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. 575वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI द्वारे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले? तर सचिन तेंडुलकर यांना. यानंतर कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पाथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे? तर हिमाचल प्रदेश. यानंतर पॉली उमरीगर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले? तर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांना. यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड करण्यात आली? तर इम्रान खान मेवाती यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर 580वा प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी अर्थसंकल्प म्हणजे कितव्या वेळी यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला? तर ही वेळ होती 8वी वेळ. यानंतर जागतिक पुस्तक प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोठे झाले? तर दिल्लीमध्ये. यानंतर ICC अंडर-19 महिला T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारत देशाने. यानंतर हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सांची रार बेंगाल टायगर्सने जिंकले. यानंतर टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले? तर आर प्रज्ञानंदने जिंकले आहे. यानंतर 585वा प्रश्न, तर पहिले वर्ल्ड पिकल बॉल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बेंगळुरू जवानने जिंकले आहे. यानंतर 586वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्ष द्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशाच्या राजधानीमध्ये बसवण्यात आला? तर जपान या. यानंतर पुढील प्रश्न, 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनले? तर तामिळनाडू हे राज्य. यानंतर मरणाचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर कर्नाटक हे राज्य. हेही प्रश्न लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. यानंतर चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता ठरला? तर पनामा. यानंतर पुढील प्रश्न 590वा, तर आपल्या भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली? तर मध्य प्रदेश या राज्याला. यानंतर मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली? तर सिओगो गेलई बनली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. यानंतर अलीकडेच भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर 2025 मध्ये फॉर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणाला प्रथम स्थान दिले आहे? तर अमेरिका. यानंतर कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे? तर आपला भारत देश. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली? तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर नेपाळ हा देश.
यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या IITने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम अँटलस लॉन्च केले आहे? तर IIT मद्रास यानंतर 598वा प्रश्न, कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर कर्नाटक हे राज्य. यानंतर 599वा प्रश्न, तर ICCने चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले आहे, तर त्या गाण्याचे नाव काय आहे? तर जीतो बाजी खेल के. यानंतर पुढील प्रश्न 600वा आहे, तर राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले? तर 27 वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 601वा, तर झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे? तर इटर्नल असे नाव केले आहे. तर आपल्या भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2027 पर्यंत. तर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल? तर नासा. यानंतर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत कितवा देश बनला आहे? तर चौथा देश बनला आहे आपला भारत. यानंतर अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर जिल टिचमनने जिंकलेली आहे. यानंतर आपल्या भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली? तर लंपी व्हायरस. त्यानंतर पुढील प्रश्न, तर पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले आहे? तर 36व्या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळाले आहे? तर टॉम क्रूज. यानंतर पुढील प्रश्न, तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? तर मणिपूर यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे? तर चीन हा देश. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये. यानंतर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर अंबानी कुटुंब. यानंतर 8वी हिंद महासागर परिषद 2025 कोठे आयोजित केली जात आहे? तर ओमानमध्ये. यानंतर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच कोणत्या संस्थेने सुरू केला? तर ICC यानंतर पुढील प्रश्न 615वा, तर RBIने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केलेल्या आहेत ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा स्वाक्षरी करतील? तर 50च्या. यानंतर आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेश कुमार यांची. यानंतर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे? तर गुजरात यानंतर कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर झारखंड. यानंतर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे कोणते राज्य आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर उत्तर प्रदेश. यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 395वी जयंती. यानंतर SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सलीला पांडे यांची. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची. यानंतर नीती आयोगाच्या CEOचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्यात आला, तर त्यांचे नाव काय आहे? तर BVR सुब्रमण्यम असे त्यांचे नाव आहे. यानंतर कोणत्या बँकेने आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा ॲप लॉन्च केला आहे? तर RBI. यानंतर कोणत्या IITने फेब्रुवारी 2025 मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केली आहे? तर IIT मद्रास. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 21 फेब्रुवारी रोजी. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर पंकज अडवाणी यांनी. यानंतर कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले? तर पूर्णिमा देवी बर्मन यांना. यानंतर पुढील प्रश्न 630वा, तर 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता
कोणत्या राज्यातून जारी केला तर बिहार या राज्यातून. यानंतर पुढील प्रश्न, सलग तिसऱ्या वर्षी पक्षी गणनेमध्ये कोणत्या राज्याने भारतामध्ये अव्वल स्थान पटकावले तर पश्चिम बंगाल या. यानंतर आपल्या भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाणार आहे तर मुंबई महाराष्ट्र. यानंतर आपल्या भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला तर दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेते शील्ड जिंकले आहे तर मोहन बागान सुपर जायंट. यानंतर पुढील प्रश्न, नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला तर भारती मित्तल यांना. यानंतर पुढील प्रश्न, कोणते विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला आहे तर मोप्पा विमानतळ. यानंतर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीमध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर अमेरिका हा देश अव्वल स्थानावर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे तर विराट कोहली हा ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर सौरव घोषाल यांनी. यानंतर प्रकृती 2025 या कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर दिल्लीमध्ये. यानंतर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर सौरव घोषाल यांनी. यानंतर महाराष्ट्र ओपन सिंगल्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर डेलिव्होर स्वरसिना यांनी जिंकले आहे. यानंतर बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या 23व्या आवृत्तीमध्ये CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर समीर कनोडिया यांना मिळालेला आहे. कोणाला तर समीर कनोडिया यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर 644वा प्रश्न आहे, तर आपल्या भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आलेले आहे तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. अलीकडेच सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले तर तुहिन कांत पांडे. यानंतर ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची सुरुवात कोणत्या देशाने केली तर डेन्मार्क या. यानंतर सलग 7व्यांदा आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले तर इंदोर हे शहर. यानंतर कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली तर राजस्थान. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली तर 22,010. यानंतर पुढील प्रश्न 650वा, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. यानंतर तमल ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधण्यात आली तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न, शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो तर 1 मार्च रोजी. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, तर पुरी ओडिशा येथे 9व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर जगत प्रकाश नड्डा यांनी. यानंतर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केलेली आहे तर तेलंगणा. यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाने डोंगराळ पर्यटन क्षेत्रामध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे तर केरळ उच्च न्यायालयाने. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 23 जून या दिवशी. यानंतर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आल्या तर लेह या शहरामध्ये. यानंतर विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केलेला आहे तर 3 लाख लोकांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केलेली आहे तर चंद्रबाबू नायडू यांनी. यानंतर पुढील प्रश्न 661वा, तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने सुरू केली तर पाकिस्तान या. यानंतर पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर नीरज चोप्राने. यानंतर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातींसाठी जय हिंद योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे दिल्ली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओसाठी आपल्या लाईकचं टार्गेट फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 2000 लाईक. तर खरंच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागलेली आहे आणि माझी छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 2000 लाईक पूर्ण कराव्यात.
आणि विद्यार्थ्यांना 2000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. तर शक्यतो लवकरात लवकर 2000 लाईक पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कॉमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तर आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट हे मला पुढील नवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ देतं. तर आपल्या लाईकचे टार्गेट सर्वांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचाही प्रयत्न करावा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. त्या अगोदर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.